ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आहे मी पापी प्रभू रे, मजला तू सावरीले, परंतु माझ्या मसीहा तुला मी झिडकारिले, तुला मी झिडकारिले. आहे मी पापी प्रभू रे. आजच्या मरणासाठी देवाचे वचन योहान कृत वर्तमान अध्याय 10 28 ते 30 ही वचने. योहान कृत वर्तमान अध्याय 10 28 ते 30 ही वचने. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहो. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन योहान कृत शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय 28 ते 30 पर्यंतची वचने आपण पाहूया. गोष्ट आहे अनंत जीवनाची खात्री आम्हाला ह्या वचनामध्ये दिसून येते. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी त्यांना अनंत जीवन देतो. आज मला तुम्हाला सांगू द्या, तारण हे तुमचा नीतिमत्वाने कमवलेलं नाही. तारण तुमचा आणि माझ्या कर्माने आम्हाला मिळालेलं नाही. तारण हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पित्याकडून तुम्हाला आणि मला मिळालेली ही देणगी आहे. आणि तुम्ही आणि मी ख्रिस्ताला धरून जेव्हा चालत असतो ह्या आमच्या जीवनाच्या शेवटपर्यंत, प्रियानो, तेव्हा तुम्ही आणि मी त्याचे भागीदार आपण होतो. जी तारणाची खात्री तुम्हाला आणि मला आहे माझ्या प्रियानो. आज दुसरी गोष्ट आहे की सुरक्षितेची खात्री आमच्या जीवनामध्ये आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की कोणीही त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आपण येशू ख्रिस्ताचा सामर्थ्यवान हातात आपण सुरक्षित आहोत प्रियांनो. म्हणून तुम्हाला आणि मला सुरक्षितेची हमी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, तुम्हाला आणि मला सुरक्षितेची हमी येशू ख्रिस्तामध्ये मिळालेली आहे. आणि आम्हाला जेव्हा ती सुरक्षता मिळालेली आहे, आम्ही निसंकोच परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपलं जीवन जगावं. आपल्याला
देवाचे वचन सांगतं रोमकरास पत्रामध्ये 8 अध्याय 38 आणि 39 वचनामध्ये की कोण आम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमापासून वेगळं करू शकतं का? कोणीच नाही. यशाच्या पुस्तकामध्ये 41 अध्याय 10व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की मी तुला आपल्या सामर्थी हाताने तुला सांभाळेल. आज माझ्या प्रियांनो, शत्रू, परिस्थिती किंवा संकट आपलं तारण काढून देऊ शकत नाही. हे तारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. तिसरी गोष्ट आहे की येशू आणि पित्याची एकता त्या ठिकाणी आम्हाला दिसते आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी आणि पिता एक आहोत. येशूची दैवी सत्ता आणि अधिकार आम्हाला ह्या ठिकाणी स्पष्ट होते. माझा प्रियानो, योहान त्याचा 14वा अध्याय 9व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले. आणि कलसेकरास पत्र त्याचा 2वा अध्याय 9व्या वचनामध्ये लिहिलं आहे की देवत्वाची संपूर्णता त्याच्यात वसते. आज आम्हाला दिसून येत आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्ण देव आणि आहे आणि आज आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला अनंत जीवनाची खात्री आहे. तुम्हाला आणि मला सुरक्षितेची खात्री आहे. तुम्हाला आणि मला येशू आणि पिता ही एकतामध्ये असण्याची तुम्हाला आणि मला खात्री आहे. आज आम्हाला त्यामध्ये वाढणं फार गरजेचं आहे. प्रियांनो, एक लहान मूल होतं, आपल्या वडिलाचा हात तो घट्ट पकडून तो रस्ता ओलांडत होता. त्याला भीती नव्हती, त्याला कोणत्या प्रकारची काळजी नव्हती, कोणत्या प्रकारची त्याला चिंता नव्हती, कारण त्याला माहीत होतं की मी अशा कुणाचाच हात पकडला नाही, तर मी माझ्या वडिलाचा हात पकडून मी रस्ता ओलांडत आहे, माझं अहित होणार नाही. आज प्रियांनो, तुम्हाचा आणि माझा हात यदि प्रभू येशू ख्रिस्ताने पकडलेला आहे तर तुम्ही आणि मी ह्या जगामध्ये सुरक्षित आहोत. आज तुम्हाला आणि मला हा विचार करायचा आहे की मी कुणाला धरून चालत आहे, कुणाचा हात पकडून मी चालत आहे आणि ज्याचा हात मी पकडलेला आहे खात्रीने आहे का की मी येशू ख्रिस्ताचा हात पकडलेला आहे. तो जगाचा अंतापर्यंत तुम्हाला आणि मला कधीच सोडणार नाही. चला तर प्रियानो, आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य आमच्या जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो देवा, प्रार्थना करतो देवा. आम्हाला माहित आहे ख्रिस्तामध्ये आम्हाला अनंत जीवनाची खात्री आम्हाला आहे. ख्रिस्तामध्ये आम्हाला सुरक्षितेची हमी आहे प्रभू. आज परमेश्वर बापा, प्रत्येक माझा भाऊ बहीण ख्रिस्ता तुझ्यामध्ये सुरक्षितता त्यांना अनुभवण्यासाठी तू सहाय्य कर प्रभू. सर्वकालिक जीवनाची खात्री अनुभवण्यासाठी तू त्यांना सहाय्य आणि मदत कर. आज प्रभू परमेश्वर बापा, तू आम्हाला सहाय्य कर की आम्ही तुझ्यामध्ये चालावं आणि तुझं गौरव व्हावं. धन्यवाद देतो परमेश्वरा. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव आम्ही तुझ्याच नावाला देतो. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. आहे मी पापी प्रभू रे, मजला तू सावरीले, परंतु माझ्या मसीहा तुला मी झिडकारिले, तुला मी झिडकारिले. आहे मी पापी प्रभू रे. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.